ही हॅट्रिक संपादन केली. रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप सहसा हे चित्र तुम्हाला पाहायला मिळत नाही, पण मात्र काल हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर फलंदाजीच्या माध्यमात तब्बल 13 षटकार लगावून मात्र उस्मान पटेल मात्र सिक्सर किंगच्या रेसमध्ये उतरलाय. मुनाफ, ओ वेगवान चेंडू, नो बॉल. पंच इशारा करत आहेत काही निश्चित नाही. इट इज लेग बाईस, नॉट नो बॉल. कारण लाऊड अपील झालं कारण चेंडू फेकल्यानंतर त्याच्या तोंडातनं काहीतरी आवाज निघाले असं वाटलं. पंचांनी मात्र काही अपील केलं तिथे. पण एम बी बॉयच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये निर्णायक षटक हाताळणारा गोलंदाज आता मात्र जबाबदारी दिली दुसऱ्या षटकाची. हेमंत कोळी मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. अप्रतिम आणि तटस्थ भूमिका राहिली पंचांची पूर्ण स्पर्धेमध्ये. जय पवार असो, मनोज गुप्ता असो, हेमंत कोळी होतो. गुड जॉब. मुनाफ सज्ज पुन्हा एकदा उजव्या हाताने. यशच्या उद्ध्वस्त. अप्रतिम चेंडू, क्लीन बोल, फलंदाज बाद. मुनाफना मिळते पहिलं यश, फलंदाज बाद. नवव्या धावसेवर दुसरा गडी बाद होते. यश मिळते गोलंदाज मुनाफला. जास्त रनअप नाही, 2 ते 3 बॉलचा रनअप घेऊन स्टार्ट करतात आणि खूप वेगाने. कारण चेंडू रिलीज करताना मला आठवण होते ती गोपेंद्र बोहराची, ज्याप्रमाणे गोपेंद्र बोहरा आपल्या डोंबिवलीच्या माध्यमातून ज्याने मात्र खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे. पण त्याचा रनअप खूप लांब होतं. तो चेंडू फेकत असताना निश्चितच त्याच्या तोंडातनं असेच आवाज तुम्हाला ऐकायला मिळायचे. तसा तुम्हाला आवाज मुनाफच्या गोलंदाजीतनं तुम्हाला ऐकायला मिळतो, त्याच्या तोंडातनं ऐकायला मिळतोय. तर यश मिळून दिलं मुनाफने आपल्या संघासाठी. या षटकात त्याने धावा खर्च केली आहे, ती सुद्धा फक्त लेग बायच्या स्वरूपात एका षटकाकडे धावसंख्या 8. राऊंड विकेट मारा करतील कारण स्ट्रायकिंग गेला स्वतः संघनायक येत आहेत प्रथमेश पाटील. राऊंड विकेट. वेगवान चेंडू पुन्हा एकदा वेध घेतोय निश्चित यष्टीचा आणि अजून एक धक्का दिलाय. पुढच्या चेंडू ताबडतोब क्लीन बोल्ड बाद केलाय, फलंदाज बाद होतोय. प्रथमेश पाटील बॅक टू द पवेलियन. थँक्यू. तर दुसरं षटक तुम्ही पाहतात मुनाफचं मार्गस्थ आहे. लेग बायच्या सोबत एक मात्र धाव त्यांनी मात्र खर्च केली आहे आणि ते सुद्धा मात्र तुम्ही पाहतात पायाला चेंडू मात्र लागून मागे निघून गेला होता. त्यानंतर तुम्ही पाहतात 2 गडी त्यांनी बाद केले 2 चेंडूमध्ये, ते सुद्धा क्लीन बोल्ड. त्याने निश्चितच तुम्ही पाहतात तिसऱ्या चेंडूवर त्याला मात्र यश जर त्यांनी मिळवलं तर निश्चितच हॅट्रिक मात्र पूर्ण केली जाईल. पण बघायचं ते हॅट्रिक तो पूर्ण करतोय का. आतापर्यंत 2 चेंडू 2 क्लीन बोल्ड. प्रेमनाथ ऑन स्ट्राईक. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर. मुनाफ पुन्हा सज्ज उजव्या हाताने ओव्हर द विकेट ऑन हॅट्रिक. हो लाजवाब फटका. कव्हर्स मधला चेंडू लॉंग ऑफ रिजन मधला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. सोक प्रत्युत्तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
षटकाराने धावसंख्या उंचवडी घेते, फ्लाय होते, गरुड जीप घेऊन जाऊन मात्र विसावते बऱ्याच 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 वेळेनंतर, ती म्हणजेच डबल फिगरमध्ये द्वितीय अंकामध्ये 15 धावा धावफलकावर. 3 फलंदाज बाद झालेत, अमोल पाटील, अक्षय पवार आणि त्याचबरोबर प्रथमेश पाटील. मात्र तिघांनाही काही मोठं योगदान देता नाही आलं. पण बघायचं आहे जो फलंदाज सागर खूप लवकर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आलेत, तर अजून संधी मिळाली नाही स्ट्रायकरकडे येण्याची. पण इथे मात्र प्रेमनाथने आल्याच आपलं अकाउंट षटकाराने ओपन केलं, 6 धावा त्याने अंकित केला आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 15 धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मुनाफचं षटक थोडंसं म्हटलं कळटणी देणार होतं, कारण या षटकात त्याने 2 गडी बाद केले. या षटकात एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला आहे, पण स्वतःवरची जबाबदारी त्याने मात्र पूर्ण केलेली आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप रेअरली असं पाहायला मिळतं की ते 2 गडी त्याने लागोपाठ बाद केलेले आहेत. मुनाफ यष्टा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, अजून एक धक्का. या षटकामध्ये 3 फलंदाज त्याने मात्र क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद केले आहेत. अजून एक धक्का लागलाय तो यंगस्टार डोंबिवली संघाला. 4था गडी बॅक टू द पवेलियन. आजच्या दिवसातच एक धमाकेदार सुरुवात नील 11 एमबी बॉईज या संघाकडनं. लाजवाब गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते या षटकामध्ये. मुनाफची 3 फलंदाज 3 धक्के ते सुद्धा क्लीन बोल्डच्या स्वरूपात दिलेले आहेत. आणि 6व्या क्रमांकावर नितेशची मात्र वर्णी लागते. नितेश येतोय फलंदाजीसाठी. नितेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 पायांच्या मधून चेंडू फरार आणि हा चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9:30च्या सरासरीने 19 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. पण त्या 19 धावा कुठत असताना मात्र 4 मोहरे टिपले गेलेत, 4 फलंदाज बाद झालेत. आणि बघायचं आता मात्र कशा प्रकारे कमबॅक करणार तो यंगस्टार डोंबिवली संघ. कारण रिव्हॉल्वर क्रिकेटचा हंगाम म्हटलं तर डोंबिवलीमध्ये शहरी विभागातना हा संघ सध्या मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हा संघ टॉप लेवलचा परफॉर्मन्स आतापर्यंत दाखवतोय. राकेश येतो गोलंदाजी मार्कवर. सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज जेमतेम 10 ते 12 बॉलांचा रनअप घेऊन स्टार्ट करतोय उजव्या त्याने सागरसाठी. हो, चेंडू थोडासा मात्र आउट स्विंग बाहेर निघतोय. चेंडू फलंदाज थोडासा बीट करून चेंडू मात्र निघून जातोय बागे. सागर आले 3ऱ्या क्रमांकावर, तर 6व्या क्रमांकाचे फलंदाज तुम्ही पाहतात नितेश पाटील नॉस्टाकिंग एंडला उभे आहेत. पहिला, दुसरा आणि चौथा आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज हे बाद झाले आहेत. एकूण 4 फलंदाज बाद झाले. धावसंख्या धावफलकावर 19. षटक 3रा मार्गस्थ आहे. गोलंदाज राकेश उजव्याताने ओ द विकेट सागरसाठी. चेंज ऑफ पेस होता, प्रतिम फटका, लाजवाब टायमिंग, लॉंगच्या डोक्यानं सिंधू सीमारेषा बाहेर पॅरल स्ट्रोक, षटकार. थोडासा शूटकेचा निस्वा निश्चित टाकला असेल यंगस्टर डोंबिवली या संघाने. 6 धावा येतात ते सागरच्या बॅटमनना. पुन्हा चेंज ऑफ पेस होता, खोला टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मागे जातोय खूप वेगाने. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर खूप वेगाने येत असताना सागर बघायचा कॉल दिला. 2 धावा पूर्ण होणार का, पण नितेश नकार देत आहेत. कारण क्षेत्ररक्षक तिथे आले, डीप मधून चेंडू उचलतात तोपर्यंत एकच धाव लेग बायच्या स्वरूपात. चेंडू पायाला ब्रश होऊन मागे निघून जातोय.
दर्शन आडारकर माझ्यासोबत जॉईन झाले ॲज अ स्कोरर आणि त्याचबरोबर जयेश भोसले हे सुद्धा आज आजच्या दिवसामध्ये जॉईंट होत आहेत ॲज अ कॉमेंटर म्हणून तिथे काम पाहणार आहेत. ओ द विकेट. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवर आहे, ती चेंडू इथे स्वीकारण्यासाठी सज्ज आहे आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय, 5वा गडी बाद होतोय यंगस्टार डोंबिवली या संघाचा. संघाची धावसंख्या धाव फलकावर 26. थँक्यू. तर 5 फलंदाज 5 धक्के लागलेत यंगस्टर डोंबिवली या संघाला 26 या धावसंख्येवर. आणि तुम्ही पाहता तिसरं षटक मार्ग असते. अजून एक मात्र यश इथे मात्र गोलंदाज राकेश आपल्या संघाला देत असताना 3 फलंदाज मात्र बाद केले मुनाफने आपल्या षटकामध्ये. त्यापैकी पहिल्या षटकात सुद्धा एक फलंदाज आमिरने बाद केला, तिसऱ्या षटकात सुद्धा एक फलंदाज बाद केला राकेशने. त्यामुळे तिघांनी मिळून धावसंख्या 26. चेंडू बाकी आहेत 2 to go. पंचांची मागणी, तिसऱ्या पंचांची मागणी विशाल. जय पवार येत आहेत. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जय पवार काम पाहत असताना, कारण गोलंदाजीमध्ये काही त्रुटी आहेत. कालच आम्ही एक अनाउन्समेंट अशी केली होती पुढे स्पर्धेसाठी, जर आयोजकांना असं वाटलं कुठलाही गोलंदाज चक गोलंदाजी करतोय तर मात्र कमिटी आयोजक निर्णय घेतील. आणि तसं काही आढळलं तो स्वतः जाऊन सुद्धा मात्र तपासेल सुद्धा. पण इथे मात्र फलंदाजाचं मात्र ऑब्जेक्शन येताना बघायचं आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मात्र काम पाहावं लागतं ते जय पवारला. जर गोलंदाज मात्र याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या गोलंदाजच्या गोलंदाजीमध्ये तर स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाही आणि समोरच्या संघाला 3 धावा सुद्धा बहाल करण्यात येतील. राकेश आमदार चषकला एक लाजवाब परफॉर्मन्स या खेळाडूचा राहिला आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राकेशकडून. ओ द विकेट. लाजवाब फटका, डोळ्यांचं पाणी फेडणारा जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. ओव्हर पिचला मात्र एक योग्य नसीहत देत असताना चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. $32 ऑन द बोर्ड. सागरने आतापर्यंत या इनिंगमध्ये 2 अप्रतिम षटकार लगावून आपला संघ अजूनही जिवंत आहे, आपल्या संघामध्ये अजूनही ताकद आहे हे मात्र दाखवून दिले तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना. 32 ऑन द बोर्ड. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. हलक्याने चेंडू फेकण्यात आला होता आणि पूर्णपणे संभ्रमात पाडलं फलंदाजाला. चेंडू मात्र तुम्ही बघता थोडंसं कमी गतीने आणि थोडंसं वेगळ्या अँगलने फेकण्यात आला होता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 10.66च्या सरासरीने 32 धावा अंकित झाल्या धावफलकावर. बघायचे अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि ते मात्र आमिर मात्र कोणाच्या हातात चेंडू सोपवणार. आमिरने स्वतः एक षटक हाताळलं आहे, मुनाफने एक षटक हाताळलं आहे आणि आमिर तीच चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा समोर येत आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 गोलंदाज तुम्हाला असे पाहायला ज्यांनी मात्र 4 फलंदाज बाद केलेत. त्यामध्ये शिवशक्ती पाले हा संघ मात्र लिडिंगवर आहे. तो संघ तुम्हाला पाहायला मिळतो जो थेट अंतिम फ्रेममध्ये आपलं स्थान पक्क करतोय. त्यामध्ये फिरोज आहे ज्याने 3 षटकं हाताळली, 30 धावा खर्च केल्या, 4 गडी बाद केले. नरेशने 3 षटकं हाताळली, 28 धावा देताना 4 गडी बाद केले. वैष्णव भोईर 3 षटकं, 31 धावा, 2 गडी बाद. तर विश्वजित ठाकूर काल खूपच एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळाला, खूपच महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 षटकं, धावा खर्च केल्या त्यात 73 आणि अवघे 3 फलंदाज त्याने बाद केले. पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर एक इकॉनॉमिकल गोलंदाज. पहिल्या षटकात धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या त्याने. एक चौकारी षटकार, 11 धावा देत असताना 3 गडी बाद केले. तोच मुनाफ स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॅटची आतलं कड घेऊन मात्र मागे जाते अमोल फरात. इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला होते. एक धाव फलंदाज कंप्लीट करते. सागरकडे स्ट्राईक रोटेट होते आणि एखाद्या धावसंख्या सरकते पुढे. ती 33 या धावसंख्येवर 4थं षटक मैदानावर मार्गस्थ असताना गोलंदाज मुनाफचं
या इनिंगमध्ये अत्यंत इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी मात्र मुनाफने केली आहे. पण बघायचं त्याच्यासमोर आता मात्र आव्हान असेल. सागरसारखा फलंदाज जो त्याच्यासमोर अजूनही आला नव्हता, तो मात्र पहिल्यांदा त्याच्या स्ट्राईक त्याच्या समोर येतोय आणि बघायचं सागर त्याला मात्र कशा प्रकारे सामोरं जातोय. द विकेट. हा चेंडू यशच्या उद्ध्वस्त इनसाइड, फलंदाज बाद. अजून एक धक्का. इथे मात्र मुनाफने जबरदस्त इम्प्रेस केलाय. मी मगाशीच उल्लेख केला होता की आतापर्यंत स्पर्धेमध्ये 4 फलंदाज बाद करणारे एकूण 2 गोलंदाज पाहिले, ते सुद्धा 3 सामन्यामध्ये. पण एकाच सामन्यात ही मात्र किमया मात्र दाखवली, मी किमया मात्र पार पाडली. तो गोलंदाज मुनाफ, फलंदाज बाद. थँक्यू. अजून एक धक्का. 6 फलंदाज, निम्मा संघ, निम्मापेक्षा पलीकडे संघ तंबूत परतलाय. धावसंघ धावफलकाची माहिती 33 आणि डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली ही सुद्धा मात्र पदवी बहाल झालेली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना येतो स्ट्रायकिंग एंडला अमर ठाकूर. गोलंदाजीमध्ये अचूकता आणि फलंदाजीमध्ये लांबत लांब षटकार मारण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. मुनाफच्या समोर बघायचं कशी फलंदाजी करणार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. खुदून काढले चेंडू ऑन साईडला, खूप चांगला फुटवर्क पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. लॉंग रनवर चेंडू जोपर्यंत कव्हर केला जाईल इथे मात्र अमर मात्र थोडेसे स्किट झाले. एकदा त्यांनी पूर्ण केलीच होती, मात्र दुसरी धाव घेताना तुम्ही पाहता थोडेसे स्किट होत आहेत. पण अमर आपलं खातं मात्र मुनाफच्या समोर एका धावाने उडत असताना संघाची धावसंख्या नेऊन ठेवली. मला सांगते दर्शन एकूण 34, लॉस ऑफ टोटल 6. 6 गडी बाद 34 धावा. पहिला फलंदाज बाद झाला तो 6 धावसंख्येवर, नंतर 9 या धावसंख्येवर, नंतर 9 या धावसंख्येवर सलग 2 फलंदाज मुनाफने बाद केले होते अमोल फराडसाठी. हा पुन्हा चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, यॉर्कर लाईनची गोलंदाजी तुम्हाला मुनाफकडनं पाहायला मिळते. जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. इथे मात्र पूर्णपणे विळखा घातलाय या फलंदाजांना मुनाफने. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत मैदानावर 1.4 षटक हाताळलेत, धाबा खर्च केले 14 आणि 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. वॉट अ परफॉर्मन्स. 3 सामन्यांचा कोठा कालच्या दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये एकाच इनिंगमध्ये एकाच सामन्यामध्ये कव्हर केलाय या मुनाफने. लाजवाब लाजवाब गोलंदाजी. द विकेट. हा चेंडू पुन्हा त्या खोलवर टप्प्याचा ऑन साईडला प्लेस करते. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू जातोय. स्वतः मुनाफ चेंडूवर येतोय. बघायचं 2 धाव पूर्ण होणार का. आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करत असताना आको याको मी इशारा. कारण नॉन सेकंडला कोणच बॅकअपला उभं नव्हतं. अशा मुवमेंटला मात्र मुनाफने चेंडू फेकण्याची अजिबात तसदी घेतली नाही. स्वतः चेंडू घेऊन आले तोपर्यंत फलंदाज 2 धावा या चेंडू पूर्ण करतायत. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलक अंकित होत आहेत. मुनाफ पुन्हा सज्ज. लाजवाब गोलंदाजी पूर्ण स्पेलमध्ये पुन्हा पाहायला मिळाली अमोलकडून, मुनाफकडून. हा चेंडू आउटसाइड एज मागे जातो खूप वेगाने. थर्ड मॅन रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर नाही येतात. अमोल बघायचा स्ट्राईक रेंजला स्वतः येणार का, पण अमोलने मात्र नकार दिलाय. लेग बाईटचा इशारा पंच सांगतायत. चेंडू पायाला ब्रश होऊन मागे निघून जातोय. संघाच्या खात्यामध्ये ही धाव ऍड झाल्यानंतर एकूण धावसंख्या 1 ने सरकते पुढे ती 38 या धावसंख्या. तर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यंगस्टार डोंबिवली या संघाची 38 धावा धावफलकावर. कालच्या दिवसातला पहिला सामना पावसाचा अजिबात लवलेशही नव्हता. अशा मुवमेंटला तब्बल 65 धावा कुठल्या होत्या आणि 66 धावसंख्याचं लक्ष सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं. 66 नाही तर तब्बल 100च्या पलीकडे विक्रम प्रस्थापित करत असताना 106 धावा जेतू 11 डोंबिवली या संघाने कुठल्या होत्या. हे कालच्या दिवसातला हायलाईट होतं. पहिल्याच सामन्यात तुम्हाला हे चित्र पाहायला मिळालं. पण कालच्या दिवसात तुम्ही पाहायला मिळालं की खेळपट्टीवर अजिबात पाणी नव्हतं, चिखल सुद्धा नव्हता, पावसाचा लवलेश नव्हता. पण आज मात्र पावसाचं साम्राज्य, चिखलाचं साम्राज्य आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहतायत अजूनही संघ हा स्ट्रगल करतोय, झगडतोय यंगस्टर डोंबिवली संघ. पण बघायचं आहे शेवटचं षटक त्यांच्या समोर आहे आणि शेवट षटकात मात्र हा संघ किती धावसंख्येचा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं लक्ष
नील 11 MB बॉईज या संघासमोर ठेवतोय. तर आर्या 11 खार्डी आणि वैदेही 11 नेरळ संघाची संघनायक विनंती करतो, टॉससाठी आपण यायचं आहे. वैदेही 11 नेरळ आणि आर्या 11 खार्डी संघाचे संघनायक सज्ज रहा. या इनिंगनंतर ताबडतोब नाणेफेकीचा कौल केला जाणार याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. मी पाहतात आर्नी विक्ट्री स्पोर्ट्स डोंबिवली यांच्या माध्यमातून आयोजित आर्नी विक्ट्री स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2018 या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. रोख रुपये पारितोषिक 1,00,000 रुपये आकर्षक भव्य दिव्य चषक. रबर बॉल क्रिकेटमध्ये खूपच रेअरली तुम्हाला अशा काही ट्रॉफीज पाहायला मिळतात. जी ट्रॉफी आज पटकावण्यासाठी, जी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी सगळ्यांमध्ये हे युद्ध चालू आहे, ही तुंबळ चालू आहे. आणि याचा मी श्रेय पूर्णपणे देईन ते विशालला, ज्याने मात्र ह्या ट्रॉफ्या सिलेक्ट केलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच अँड थँक्स टू निलेश म्हात्रे फॉर NB ग्रुप, ज्यांनी मात्र या आम्हाला ट्रॉफीज स्पॉन्सर केलेल्या आहेत. निलेश म्हात्रे तुम्ही स्वतः इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल पुढच्या सामन्यामध्ये. गोलंदाज येत आहेत निर्णायक षटक घेऊन सिद्धार्थ. सामोरं जाईल स्टार्किंग याला पावसाचा थांबलेला आहे आणि बघायचं मात्र अशा मुवमेंटला मात्र अमर कशा प्रकारे फलंदाजी करणार. फुल टॉस आहे, लाजवाब, अत्यंत उंच 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 आणि चेंडू लँड होते सीमारेषे बाहेर. षटकार. सांग तुझे मनान काय करताय DJ Vaibhav in the mix. बाहुबलीची ताकद तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवर एक आक्रमक फटका, लो फुलडा चेंडूला सुद्धा मात्र भिरकावून दिलं. ते सीमारेषा बाहेर बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर चेंडू जाऊन लँड होतोय आणि षटकार वसूल केलाय तो अमरने. अमरच्या षटकाराने धावसंख्येमध्ये निश्चित खूप मोठी उंचवडी पाहायला मिळते, भरारी पाहायला मिळते. जाऊन धावसंख्या स्थिरावते ती 44 या धावसंख्येवर. सिद्धार्थ अमरसाठी फुल टॉस आहे, चुकीला माफी नाही आणि चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्याव माझं वर्ग तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्याव माझं वर्ग तरतय. कोणे देशी नेमू कोणे गावी नेमू सांग तुझ्या मनान काय करतय. कोणे देशी नेमू कोणे गावी नेमू सांग तुझ्या मनान काय करतय. कोणे देशी नेमू कोणे गावी नेमू सांग तुझ्या मनान काय करतय. DJ Vaibhav in the mix. या दोन षटकारांनी दर्शन जणू काही एनर्जी जनरेट झाली आहे संघामध्ये. दोन षटकार असे पाहायला मिळाले. बाहुबली, ग्रामीण विभागातला बाहुबली मात्र या खेळाला का म्हटलं जातं याचं मात्र उत्तर त्याने मात्र या दोन षटकारांनी दिलं. लाजवाब फटके. एक तर त्याने लो फुटला चेंडू होता, थोडासा मात्र नंतर तो वेस्टच्या जवळजवळ थोडासा बाजूला आलेला चेंडू फुलटा चेंडू होता आणि दोन्हीच मात्र चेंडू एक्झिक्यूट केले. ते म्हणजे एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेग, दोन षटकार वसूल केले. 50 अप. 50 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. 50 धावा मात्र धावफलकाला लागत आहेत आणि बघायचं पंचांचा इशारा मात्र वाईडचा. 51 कंप्लीट इन द लास्ट ओव्हर. पहिला वाईड आतापर्यंत या इनिंग मधला मात्र अंकित करत असताना दर्शन आडारकर. चेंडू बॉडी लाईन टप्पा पडण्यात मात्र थोडासा उसळी घेतोय, टेक ऑफ घेतोय शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरना आणि एक बाउन्सची मात्र ताकीद दिलेली आहे गोलंदाजाला. जो तुझ्या कोठ्यामध्ये जो एक बाउन्सचा जो कोठा होता, एक बाउन्सची ताकीद दिली आहे मनोज गुप्ता यांनी, ते तुम्ही कोठा पूर्ण केलेला आहे. द विकेट अमरसाठी. चेंडू बॉडी लाईन होता, टप्पा पडल्यानंतर लिडिंग एज घेते आणि इथे मात्र धक्का लागतोय तो फलंदाजी करणाऱ्या एक्स्ट्रा डोंबिवली संघाला. अमर बॅक टू द पवेलियन. अष्टपैलू खेळाडू रोहित आलेत मैदानावर. आज तुम्ही पाहतात हा संघ यंगस्टर डोंबिवली या नावाने संघ इथे मात्र खेळत असताना सागावचे सचिन मात्र त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे फलंदाज आहेत सागाव संघाचे. त्यांच्याकडनं सुद्धा मात्र या संघाला शुभेच्छा आहेत या सामन्यासाठी. एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न अमरने मात्र खूपच जबरदस्त एंटरटेन केलं. आपल्या संघाला मात्र फाईट करण्यासाठी निश्चित त्यांनी धावा मात्र आपल्या संघाला कुठून दिल्या आहेत. पहिल्या चेंडूवर एक धावा, नंतर 2 धावा, नंतर 2 षटकार पाहायला मिळाले. लाजवाब फलंदाजी. रोहित
डॉट बॉल. प्लीज डगआउटमधनं आवाज देऊ नका, एक विनंती येते आहे. सिद्धार्थ. धावसंख्या धाव फरक तुम्हाला पाहायला मिळते 51 धावा. 51 ऑन द बोर्ड. टोटल 7 विकेट लॉस. हो, लाजवाब चेंडू. लाऊड अपील लेग बिफोर विकेटसाठी. चेंडू मात्र लागतो तिथे पायाला प्रवेश होतो चेंडू आणि धावचीची संधी आणि फलंदाज बाद. पंचांचा इशारा लेग बाईचा आणि तोपर्यंत 5 षटकांचा खेळ समाप्त होते. 5 षटकाखेर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धाव फरक 52 धावा आणि एकूण 8 गडी बाद. लक्षात घ्या, धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी चेस करायची हा एक नियम या स्पर्धेमध्ये आहे. याची मात्र आपण जरूर नोंद घ्या. या स्पर्धेमध्ये पाहतात मात्र खूप चांगली भूमिका आमच्या प्रायोजकांची राहिली, आमच्या पुरस्कर्त्यांची राहिली आहे. त्यामध्ये नगरसेवक सन्माननीय महेशजी पाटील आहेत, यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र सहकार्य लाभले. त्यांचे अत्यंत जवळचे मित्र सुजित नलावडे यांचा सुद्धा उल्लेख करीन, त्यांचा सुद्धा मात्र सहकार्य लाभलेला आहे स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर नगरसेवक साई शेलार यांना सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचा हातभार लागलेला आहे. त्यांचा मात्र निश्चितच त्यांच्या माध्यमातून पाठबळ आम्हाला मिळालं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आम्हाला लाभली, तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी आम्हाला लाभली आहे ती NB ग्रुपचे निलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर सागावचे संदीप पटेल यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. त्याचबरोबर जागृती 11चे राहुल पटेल यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी एक कूलर सुद्धा लाभलेला आहे आम्हाला. त्याचबरोबर श्राव्या म्हात्रे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि त्याचबरोबर सिक्सर किंगची ट्रॉफी ही मात्र श्राव्या म्हात्रे यांच्या माध्यमातून लाभली आहे. अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन म्हणजेच मनोजजी म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर विनोदजी काळन जे मात्र नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर उसरगरचे समाजसेवक सन्माननीय पांडुरंग विश्वनाथ संते यांनी मात्र सुद्धा सहकार्य लाभ दिलेलं आहे. त्याचबरोबर माजी सरपंच उसरगर क्रांतीनाना पाटील यांच्याकडून सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर उसरगरचे सुर्वे साहेब यांनी सुद्धा मात्र सरळ असते मदत केलेली आहे. त्याचबरोबर ओम साई डेकोरेटर्स ज्ञानेश्वर कडे यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जीवदानी केबल नेटवर्कचे उसरगरचे चंद्रकांत संते यांचं सुद्धा सहकार लाभलेलं आहे. त्याचबरोबर विनोद म्हात्रे कोपरखाण्याचे जे श्री सिद्धार्थ ट्रॅव्हल्सचे ओनर आहेत, CEO आहेत, यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य लाभलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. वी आर ऑल्सो से थँक्स स्पेशल थँक्स टू ग्लोबल टेनिस क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता या स्पर्धेचं कव्हरेज केलं जातं आहे. देन वी ऑल्सो से थँक्स टू भवानी स्पोर्ट्स, विशाल म्हात्रे, मंगेश बेलोसे अँड प्रशांत हडपे फ्रॉम परी DJ अँड इव्हेंट्स. तर पुढचा सामना आर्या 11 खार्डी आणि वैदेही 11 नेरळ. वैदेही 11 नेरळ कॅप्टनने यायचं आहे. अपोजिट संघाचे संघनायक ऑलरेडी ते उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक आमच्यासोबत ऑलरेडी इथे आहेत, खार्डी 11 आर्या 11 खार्डी संघाचे. तर विनंती करतो वैदेही 11 नेरळ या संघाच्या संघनायक आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. हां, क्रीजवर प्रॅक्टिस करू नका, एक नम्र विनंती आहे, क्रीजवर प्रॅक्टिस करू नका, क्रीजच्या बाजूला प्रॅक्टिस करा. आणि विनंती करतो आघाडीचे फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. नील 11 MB बॉईज या संघाला विनंती आहे. आर्या 11 खार्डी आणि त्याचबरोबर वैदेही 11 नेरळ कॅप्टन, चला या टॉससाठी. विशाल म्हात्रे आमच्यासोबत ऑलरेडी उपस्थित आहेत, जे संघनायक म्हणून काम पाहत आहेत आर्या 11 खार्डी या संघासाठी. विशाल आणि त्याचबरोबर नेरळचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. चला टॉस करून घ्यायचं आहे. देवेंद्र या कॅप्टन्सने यावरती. वैदेही 11 नेरळ, येस. चला फलंदाज सुद्धा पाठवायचे आहेत. नील 11 MB बॉईज, जास्त वेळ घेऊ नका, ताबडतोब आपले ओपनिंग बॅट्समन पाठवा, कारण आज पूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला 8 सामने हे कव्हर करायचे आहेत. पहिल्या सामन्यात तुम्ही पाहता 5-5 षटकांचा आम्ही कव्हर करत आहोत. प्रयत्न करू आम्ही पहिल्या फेरीतले सर्व सामने 5 षटकांचे होतील, पण नंतरची मात्र षटकं आम्हाला कमी करावी लागतील. बघूया काय प्रयत्न आम्ही निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित करणार आहोत, कारण 8 सामने आजच्या दिवसात आम्हाला कव्हर करायचे आहेत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. अजित मोहिते यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अजित मोहिते आपण या व्यासपीठावर आहे ना. आपल्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. एका बाजूने आर्या 11 खार्डी संघाचे संघनायक विशाल म्हात्रे
आणि वैद्य 11 नेरळ यांच्यामध्ये हा टॉस होतोय. तागडचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना सामना सुरू होतोय. दुसरं सत्र सुरू होतंय कारण इथे मात्र पाठलाग करायचं आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 53 या धावांचा आणि बघायचं ते 53 धावा तो अमीर दाफेदार ॲज अ कॅप्टन त्याने मात्र आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आमदार चषकामध्ये दाखवला आहे. तो परफॉर्मन्स तो इथे कंटिन्यू करतोय का की इथे मात्र कष्टाप्रकारे इथे मात्र यंगस्टर डोंबिवली संघाचे गोलंदाज मात्र समोरच्या संघाला नामोहरम करतात. हे सांगण्यासाठी तुमच्यासमोर एक निश्चित एक सुमधुर आवाज घेऊन येतोय. या ऐकूया पनवेलचे प्रतिनिधी समालोचक जयेश भोसले यांना. धन्यवाद. धन्यवाद. तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जयेश भोसले हार्दिक असं स्वागत करतो. आपण पाहतोय आणि विक्ट्री स्पोर्ट्स चॅम्पियनशिप तिसऱ्या पर्वामध्ये आम्ही आहोत आणि तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आम्ही घेऊन आलोय. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं गेलं तर दोन बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत आहे. तर पहिला सामना तुमच्या समोर आहे. यंगस्टर डोंबिवली आणि नील 11 एमबी बॉयज या दोन संघांदरम्यानची लढत आहे. समोरचं पाहिलं गेलं तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय घेतला गेला होता क्षेत्ररक्षणाचा नील 11 एमबी बॉयज या संघाने. आणि क्षेत्ररक्षण करत असताना प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं गेलं यंगस्टर डोंबिवली या संघाने बनवल्यात 52 धावा. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 10.60च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या तुम्हाला गोळा करावी लागेल. अमित आणि अमीर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये विनीत ही जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. अमीर दाफेदार ज्या पद्धतीने त्याने मात्र 75 धावांची खेळी 3 सामन्यांमध्ये केली. निश्चित आमदार चषक भांडूप या स्पर्धेमध्ये तो खेळाडू ऑन स्ट्राईक आहे. राईट मोर द विकेटचा हा चेंडू पंचांकडे दात मागितली जाते. लाऊड अपील आणि पहिल्या चेंडूवरती पहिला मोहरा टिपला जातोय. खेळाडू बाद होतोय. अमीर दाफेदार याची खेळी संपुष्टात. पहिल्या चेंडूवरती मोठा यश देखील प्राप्त केला जातोय. अमीर दाफेदार याची खेळी संपुष्टात येते. कालचा दिवस परवाचा दिवस अक्षरशः गाजवला होता. खेळाडूने 43 धावा पहिल्या सामन्यामध्ये, दुसऱ्या सामन्यामध्ये 17 धावा, तिसऱ्या सामन्यामध्ये 15 धावांची खेळी, 75 धावा 3 सामन्यामध्ये कुठून काढल्या होत्या खेळाडूने. तर मैदानाच्या आतमध्ये न्यूमॅन इन नवीन फलंदाज दाखल होतोय. एका बाजूला आपण पाहतोय प्रितेश मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. असा दिवस आपण पाहिला गेला तर मॅकमिलन, गॉटसन यासारखे खेळाडू आज या संघामध्ये पाहायला मिळत नाहीयेत. ज्या मॅकमिलनकडे एक वेगळा अंदाज आहे. एक मॅकमिलन जर आपण पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीने तो बॅट फिरवतो आणि तदनंतर तो त्याचा टान्स घेतो. तर माझ्या बाजूला शेजारी असणारे लवेश हे देखील बॅट फिरवण्यामध्ये तितकेच माहीर आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सातत्याने व्हायरल होताना पाहायला मिळतो. मैदानामध्ये पुन्हा एकदा वळूया जिथे यश प्राप्त झालेला अमर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. राईट ऑन द विकेट पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. लोअर फुल टोस आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. किरण जदवर चेंडूवरती येतोय. तदवर एक धाव या ठिकाणी सहजरित्या अर्जित केली गेली. 53 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10.60ची सरासरी तुम्हाला गाठायची आहे. आणि एक मोठं लक्ष जरूर मानू शकत नाही आपण. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती कोणतंही लक्ष ज्या पद्धतीने उभारलं जातं हे सुरक्षितरित्या आपण मानू शकत नाही. धावांचा पाठलाग सहजरित्या होताना देखील पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला आपण पाहिलं गेलं तर निश्चितच केरला या ठिकाणी ज्या पद्धतीने अतिवृष्टी होतीये तब्बल 344 जणांचा मृत्यू देखील झालाय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मी समालोचक जयेश भोसले त्या मृतांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. खूप सारी मदत त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. त्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीने सॅम्युअल्सने देखील मदत केली आहे त्या पद्धतीने आपण पाहतो. संजू सॅमसंग या खेळाडूने ज्या पद्धतीने 15 लाखाची मदत त्या ठिकाणी पोहोचवली देखील आहे. आणि प्रत्येक तळागाळातून त्या ठिकाणी मदत देखील पोहोचवली जाते. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे एक धाव आले आणि यावेळी मात्र प्रथमच स्ट्राईक एंड वरती असणार आहे विनीत. एक धाव धावफलकावरती एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नील एमबी बॉयज या संघाविरुद्ध खेळत असताना यंगस्टर डोंबिवली.
राईट आर्म अराउंड द विकेटचा हा चेंडू पडल्यानंतर फार वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. एका निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती देखील होताना पाहायला मिळते. उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केला गेलेला हा चेंडू निश्चितच पाहिलं गेलं तर फलंदाज विनीत कोणते पदललित्य झालं नव्हतं, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न त्याने केला नव्हता आणि त्याचंच कारण की काय या ठिकाणी चेंडू निर्धाव स्वरूपाचा येताना पाहायला मिळतोय. यंगस्टर डोंबिवली यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आम्ही पाहिली होती. निश्चितच अमरच्या माध्यमातून त्याने मात्र 2 उत्तुंग षटकार आणि तब्बल 15 धावांची खेळी त्याने साकारली होती. यावेळेचा चेंडू पुन्हा उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केला जातोय. तेज तर्रार आणि बहारदार गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. कालचा दिवस ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या दरम्यान उच्चांक धावसंख्या आम्ही पाहिली होती, 106 धावा या स्पर्धेच्या दरम्यान उभारल्या देखील गेल्या होत्या आणि चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये निश्चितच फिरोज शेख याची पाहायला देखील मिळाली. परंतु आजचा दिवस आपण पाहिला तर पहिल्याच सामन्यामध्ये इम्प्रेसिव्ह स्पेल राहिला होता मुनाफचा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म अराउंड द विकेट पडल्यानंतर चेंडू उसळी घेत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेतो. विथ बाउन्स गुड लेन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होत असताना कालचा दिवस म्हटलं गेला तर आपण निश्चितच या स्पर्धेच्या दरम्यानच्या कित्येक आठवणी घेऊन आलो, परंतु कालचा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनलकी ठरला तितकाच. तो मात्र विराट कोहलीसाठी 97 धावांची बहारदार खेळी त्याने केली, परंतु अवघड 3 धावाने त्याचा 58वे शतक संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हुकलं. 10व्या वर्षामध्ये तो कालच्या दिवशी खेळत होता. यावेळी मात्र काय घडलं जातंय, डावे यष्टीच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेताना पाहायला मिळतोय. षटक संपुष्टात येते. पहिल्या षटकामध्ये ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 15 धावांची खेळी केली असा अमर पहिलं षटक हाताळतोय. 1 गडी बाद करतोय. 1 धाव त्याने खर्च केली आहे. 52 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 24 चेंडू तुमच्याकडे असतील. 13च्या सरासरीने तुम्हाला या ठिकाणी धावा गोळा करायच्या आहेत. काय घडणार, काय बिघडणार, थोड्याच वेळात मध्ये मैदानाच्या आतमध्ये येऊया. तदवर एक छोटीशी विश्रांती घेऊया. जाऊया डीजेकडे, मधुर संगीत ऐकूया. देवा रे देवा 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 धन्यवाद. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 1 धाव धावफलकावरती लगावली गेली आहे. एक इम्प्रेसिव्ह स्पेल देखील राहिला. या षटकामध्ये 12 कामगिरी या गोलंदाजाने केली. कालचा दिवस विराट कोहली 10व्या वर्षामध्ये पदार्पण केलं होतं. 18 ऑगस्ट 2008ला त्याने क्रिकेटमध्ये डेब्यू केला अगेन्स्ट श्रीलंका आणि तदनंतर क्रिकेटमध्ये त्याचा बहारदार खेळ आम्ही पाहत होतो आणि कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं नॉटिंगम या ठिकाणी 97 धावांची त्याने खेळी केली. 3 धावांनी त्याचं शतक देखील हुकलं. त्याच पद्धतीने पाहिलं गेलं तर कालचा दिवस रिषभ पंतसाठी महत्वाचा ठरला. 12वा खेळाडू ठरला आहे तो. निश्चितच पहिला चेंडू निश्चितच पाहिलं गेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करत असताना त्याने षटकार देखील खेचलाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया. पहिले षटक संपुष्टात आल्यानंतर 1 धाव धावफलकावरती आहे. 1 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन गोलंदाज अक्षय पवार गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सावळेश्वर सावळा या संघाच्या माध्यमातून बहारदार खेळ. किरण पवार याचा बंधू एका हाताने षटकार लगावण्याचा कारनामा ज्या खेळाडूच्या नावावरती आहे याचा बंधू या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अक्षय पवार गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक सज्ज होताना पाहायला मिळतो. तर स्ट्राईक एंडवरती आहे प्रितेश. यावेळेचा चेंडू काय घडलं जातंय, सातत्याने टिचून मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने अमरने गोलंदाजी केली त्याच अमरच्या पावलावरती पाऊल टाकत असताना या ठिकाणी अक्षय पवार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हाही चेंडू आपण कुठल्या स्पॉट वरती पाहिला. यावेळेचा चेंडू ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 टप्पा घेतल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमा रेषा पार चौकार. देवा रे देवा 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 पाहिलं गेलं तर धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत आणि या शॉट मध्ये आपण पाहिलं गेलं तर बॅलन्स तितकंच बनवलं नव्हतं फलंदाजाने. चेंडूवरची नजर थोडीशी कमी पाहायला मिळाली, परंतु यावेळी मात्र परफेक्ट टायमिंग केलं जात आहे. चेंडूला सराबीर काढून दिलं जात आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी. थँक्यू. 21 चेंडू
मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे मात्र मॅनेजर गुप्ता ऑन स्ट्राईक असेल. त्या खेळाडूने मात्र मीरा भाईंदर परिसर अक्षरशः दुमदावून सोडलंय. बहारदार खेळ त्याचा या हंगामामध्ये देखील राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाजी करण्यासाठी आहे दाखल झालाय. तर त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये विनीत ज्याच्या बॅट आलेली नाहीये. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट. यावेळी मात्र लोअर फुल टोस होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर जरूर मिळतीये आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने 19 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. कालचा दिवस आम्ही पाहिलं होतं 10:35 पहिला चेंडू पडला होता. त्या पद्धतीने बिपिनभाई साठाकी यांनी पहिला चेंडू 45 मिनिटांनी पहिला चेंडू हाताळला होता. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होऊया जिथे अमर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंड वरती असणार आहे विनीत. ज्या विनीतने 4 चेंडू फेस केलेत, एकही धाव त्याच्या बॅट मधून आलेली नाहीये. यावेळीचा चेंडू ऑन साइडला पुल केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धाव संख्येसाठी. निश्चितच आपण पाहतोय डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली आणि त्याच्यावरती चढवला गेलेला बाहुबली प्रहार. गोलंदाज पुन्हा एकदा विनीत आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. स्ट्राईक एंड वरती आहे तो मात्र विनीत. या वेळेचा चेंडू डाव्या एसीच्या बाहेर पिचिंग होतोय. पंच आमच्याकडे वरतील यात काही शंका नाही आहे. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. मनोजी गुप्ता बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. तर स्ट्रायकर एंड पंच हेमंतजी कोहली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या एकेरी धावसंख्येने भरते 26 धावा 26 रन स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. कांगा लीग सातत्याने दर्शनजी यांना देखील आम्ही खेळताना पाहतो. तर मैदानाच्या आतमध्ये खेळणारा त्या पद्धतीने मॅनेजर यांना देखील आम्ही त्या स्पर्धांदरम्यान खेळताना पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येते. टॉस झालाय आणि आर्या 11 खार्डी विरुद्ध वैदी 11 नेरळ या दोन संघां दरम्यानची लढत असेल. या मात्र ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्र त्या ठिकाणी तैनात आहे. परंतु झेल या ठिकाणी सुटतोय. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये? परवाचा दिवस आम्ही पाहिला रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामधील एक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये पिंटू निश्चित समोर परशाचा ज्या झेल सुटला त्याने मात्र बहारदार खेळी देखील केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्या पद्धतीची खेळी आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या माध्यमातून पाहिले, मार्टिन गुप्टिलच्या माध्यमातून पाहिले. झेल सुटल्यानंतर मोठमोठी खेळी जरूर आली आहे. यावेळी मात्र झेल सुटते आणि एक धाव येते. 27 धावा 27 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अमर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. बाहुबली गोलंदाजी मार्क वरती राईट अप ओव्हर द विकेट स्ट्राईक इन वरती असेल. मॅनेजर गुप्ता ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज. यावेळेचा खोलवर टप्प्याचा हा चेंडू ड्राईव्ह केलाय. यावेळी मात्र लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात कोणतीही चुकी करत नाहीये. खेळाडू बाद. मॅनेजर गुप्ताची खेळी संपुष्टात. थँक्यू. न्यू मॅन इन आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅनेजर याचा जर फटक्यामध्ये तुम्ही पाहिलं टेम्परामेंट विथ टायमिंग जरूर पाहायला मिळाली होती. तितकाच एक चांगला झेल डीप पेक्षा कव्हर रिझन मध्ये निश्चितच घेतला गेला आणि तसंच कारण अप्रतिम झेलाच्या जोरावरती या ठिकाणी खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसनाला परततोय. 27 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 27 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 53 धावसंख्येचा पाठलाग देखील करायचा. अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. 30रं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. 30रं षटक घेऊन अमर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. 14 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. आने वाली गेंदे आपके पास रहेंगी. 14 जीत के लिए 26 रनों की जरूरत. गोलंदाज अमर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. राईट ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा फलंदाज आदित्य साठी तो गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू पॅड वरती ब्रश होतोय.
लाऊड अपील केली जाते पंचांकडे, परंतु पंचांनी निश्चितच अपील नाकारली. लेग बाईच्या स्वरूपामधून एक धाव येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 28 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ देखील अजूनही शेष आहे. अशा पद्धतीची खेळी अमीर दाफेदार पहिला चेंडू फेस करत असताना तो गोल्डन डक वरती तंबूच्या आतऱ्याला परतला. विनीत याच्या माध्यमातून अजूनही तो नाबाद आहे. त्याने 6 चेंडू फेस केलेत आणि तो 7 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. त्या पद्धतीने तुम्ही पाहिलं प्रितेश याच्या बॅट मधून 17 धावांची खेळी देखील आली होती. मॅनेजर गुप्ता 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवून तो तंबूच्या आतऱ्याला देखील परतला. गोलंदाज पुन्हा एकदा बाहुबली गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल, तर बाहुबलीवरती षटकार लगावणारा अर्थातच विनीत स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडूला एलिव्हेशन जास्त मिळालेलं नाहीये. हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली अप्रतिम झेल घेतला जातोय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये अमोल याच्या हातामध्ये झेल. खेळाडू बाद. विनीत याची खेळ संपुष्टात. मी तुझा परशागन तू माझी अर्ची अग मी तुझा परशागन तू माझी अर्ची. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चौथा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आतऱ्याला परतलाय. अजूनही विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. 12 चेंडूचा खेळ देखील शेष आहे आणि कोणाच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी दिला जाईल या ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्ण खेळाडू एकत्रित आले आहेत. या ठिकाणी मीटिंग देखील घेतली जाते आणि विनंती आम्ही तुम्हाला करू की चला त्वरित घाई करा. या ठिकाणी घाई करायची आहे. अशा पद्धतीने बाहुबलीचा खेळ राहिला आतापर्यंत या स्पर्धेच्या दरम्यान, आपण या सामन्याच्या दरम्यान पाहतो. त्याच पद्धतीने आमच्या सोबत बाहुबली ट्रॉफीज देखील आहेत आणि निश्चितच ज्या आम्हाला लाभल्यात निलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून दर्जेदार ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांना बाहुबली ट्रॉफीज म्हणून सातत्याने संबोधलं देखील जातं. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या आहे 28. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 25 धावसंख्येची गरज तुम्हाला या सामन्याच्या दरम्यान आणि या 25 धावा तुम्हाला बनवत असताना सरासरी गाठावी लागेल ती मात्र 12.50 तुम्हाला धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. अक्षय मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अक्षय आणि आदित्य ही जोडी मैदानामध्ये आहे. तर चेंडू या ठिकाणी सोपवला जातोय अर्थातच किरण शिंदे. विक्टरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून बहारदार खेळ राहिलाय, ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक आम्ही पाहिली आहे. अंडरहोम क्रिकेटचा बेताब बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने एक चांगला खेळ आणि एक शांत स्वभावाचा हा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक क्षेत्ररक्षक डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय. वाईडीच्या डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय. लॉंग ऑन तैनात आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं लॉंग ऑफ तैनात करण्यात येतोय. लॉंग ऑन तैनात आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. लॉंग लेग आहे. यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे दूरवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल राईट ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने तो गोलंदाजी करेल. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेचा चेंडू फ्लाईट दिली होती आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाहायला मिळतोय. किरण वर्सेस अक्षय ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. एक पहिला चेंडू या ठिकाणी डॉट येतोय. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा चेंडू डाव उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केला जातोय. अशा पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. निश्चितच पाहिलं गेलं तर लेग ब्रेक गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. किरण सातत्याने आपण पाहिलं गेलं तर मनगडाचा वापर चायनामन गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात, ज्या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला गोलंदाज अलेक अँगचॉंग याला पाहिलं होतं चायनामन गोलंदाजी करताना. तदनंतर कुलदीप यादव, ब्रॅड हॉग सारखे गोलंदाज पाहायला मिळाले आणि तसाच मनगडाचा वापर या आधीच्या चेंडूवरती केला होता किरणने. यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी.
थँक्यू डीजे. प्रेम फाईन लेग क्षेत्र आपण पाहिलं गेलं तर वाईडिश फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि फाईन गेला चेंडू आणि त्याचंच कारण हा चौकार आला. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आने वाली 9 गेंदे आपके पास रहेंगे और जीत के लिए 21 रनों की जरूरत. 9 बॉल रिमेनिंग एंड 21 रिक्वायर्ड बाय विन. कंपल्सरी चेस आहे याची देखील दक्षता घ्या. कंपल्सरी तुम्हाला धावा बनवाव्याच लागतील याची दक्षता घ्या. कंपल्सरी 9 चेंडू मध्ये तुम्हाला 21 धावा बनवायच्या आहेत. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती सज्ज होतोय. 3 चेंडू हातालेत, 1 चौकार. निश्चितच त्याने 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळेचा चेंडू ऑन साइडला सुरेख फटका केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु काय घडलं जात आहे? चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी. आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी सनुरी उन्हाळ्यात. थँक्यू. 38 रन स्कोर कार्ड वरती आहे. जलपेजी बोर यांचं स्वागत षटकाराने मैदानाच्या आतमध्ये केलं. मी म्हणेन निश्चितच अक्षयच्या बॅट मधून एक चौकार आला आणि तदनंतर षटकार देखील येताना पाहायला मिळतोय. रिले पद्धतीने या ठिकाणी झेल घेणं महत्वाचं होतं. जजमेंट थोडीशी मी म्हणेन त्या ठिकाणी मिस झाली आणि त्याच कारण षटकार येतोय. नितेश ज्या पद्धतीने तो माघारी जात होता आणि जजमेंट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर चेंडूची नजर असायला हवी. बॉडी बॅलन्स तितक्यात महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झेल घेताना कित्येकदा पाहिलंय ज्या पद्धतीने रिले स्वरूपामध्ये झेल देखील घेतला जातो. मैदानाच्या आतमध्ये षटकार येतोय. 38 रन स्कोर कार्ड वरती आहे. 53 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 38 धावा फलकावरती अजूनही 15 धावसंख्येची गरज. आणि वाली गेंदे आपके पास रहेंगे 8. जीत के लिए 15 रनों की जरूरत. गोलंदाज पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मागवरती सज्ज होत असताना अक्षय एक भारदार खेळ त्याच्या बॅट मधून सुरेख फटकेबाजी होताना पाहायला मिळते. किरण यावेळेचा कुटप्प्याचा चेंडू पडल्यानंतर कमी उशीचा पाहायला मिळतोय. सुरेख फटका केला जातो. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. 1 धाव तर या ठिकाणी सहजरित्या घेतली जाते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 39 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 7 चेंडू आणि 14 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. निश्चितच आपण पाहतोय किरण शिंदे थोडासा रनअप मध्ये त्याच्यामध्ये चुकी होती. बदलाव करताना तो पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. रटमोर विकेट. यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतो. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. फेकी करेल तद्वर मात्र दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी अक्षय आदित्य याची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. 1 धाव येते. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 53 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपुष्टात देखील आलाय. 13 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 13 धावसंख्येची गरज देखील तुमच्याकडे असेल. 5वा हदरा या ठिकाणी आदित्यच्या माध्यमातून बसताना पाहायला मिळतोय. ज्याने 2 चेंडू फेस केले. 1 धाव त्याच्या बॅट मधून देखील आली. आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी पोरगी दारात वराडा जोमात गाव जोमात. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची, आवाज वाढव डीजे तुला आईची.
या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलंही हार्दिक असं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर देखील लाभलाय, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरची ट्रॉफीज देखील आमच्यासाठी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. अशा राहुल पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. आपले हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये वळूया. दोन बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत आहे. यंगस्टर डोंबिवली विरुद्ध नील 11 मीरा भाईंदर बॉयज. या दोन संघांदरम्यानची लढत. प्रथम नाणेफेकीचा कल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं नील 11 मीरा भाईंदर बॉयज या संघाने, आणि समोर प्रथम फलंदाजी करत असताना यंगस्टर डोंबिवली या संघाने बनवला होता 52 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये तेजस याचं शेवटचं आणि अंतिम षटक आहे. येणारे 3 चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज. कंपल्सरी आपको ये 7 रन बनाने ही पडेंगे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. सत्या गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. लेफ्ट आर्म वरती विकेट. या वेळचा चेंडू अख्खूट टप्प्याचा आहे. ऑन साइडला पत्तू चेंडू खाली येतोय. परंतु या ठिकाणी झेल सुटल्यानंतर एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पळून पूर्ण केली गेली. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आल्या आणि 2 धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. लगावल्या जातात त्या मात्र 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. लक्षात घ्या अमीर दाफेदार अँड कंपनी. मॅनेजर गुप्ता ध्यान दीजिए, पैवेलियन में से आवाज नहीं जानी चाहिए. पहा तेजस याने जर का या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करून दिला, या 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असताना तेजसने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामना जर का या ठिकाणी यंगस्टर डोंबिवली या संघाला विजय करून दिला तर जीटीसी अर्थातच कल निश्चितच आपण पाहतोय जलपेजी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे तुमच्यासाठी. 2000 रुपयाचं पारितोषिक देखील लगावण्यात आलंय तेजसवरती. आणि जसजसा वेळ या ठिकाणी वाढेल तशी बोली देखील वाढताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. पंच ताकीद देत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकाला कोणताही शब्द तुझ्या मुखातून निघायला नको, अर्थातच डिस्टर्बन्स कोणत्याही खेळाडूला नसावं. 2 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चला घाई करा, विनंती असेल. प्रथमेश लक्षात घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो तेजस. अकुट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू मात्र जागते रहो चा इशारा देत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 1 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेस. कंपल्सरी आपको 1 गेंद और 5 रन बनाने ही होंगे. 1 चेंडू आणि 5 धावा. लक्षात घ्या दिनेश कार्तिकने सौम्य सरकार या गोलंदाजावरती 2017 मध्ये लगावलेला षटकार T20 क्रिकेटमध्ये आशिया चषकामध्ये आम्ही पाहिला होता. 1986 साली जावेद मियादादने चेतन शर्माच्या गोलंदाजीवरती लगावलेला षटकार आम्हाला आठवतो. तर 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तेजस याच्यासाठी लगवलेलं जलपेजी बोर यांनी 2000 रुपयाचं पारितोषिक तो प्राप्त करेल का? 1 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेस. 1 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी तुम्हाला 5 धावा बनवाव्याच लागतील. लक्षात घ्या. चला घाई करायची आणि विनंती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. तेजस गोलंदाजी मार्कवरती आहे तर स्ट्राईक एंड वरती असणार आहे. अक्षय 1 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज आहे. यंगस्टर डोंबिवली विरुद्ध नील 11 MB बॉयज. हवेचा चेंडू निश्चितच जमिनी लगत ट्रॅव्हल होतो ऑन साइडला आणि 2000 रुपयाचा मानकरी ठरतोय तो मात्र तेजस. या ठिकाणी बहारदार कामगिरी करत असताना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती एक मोठा विजय या ठिकाणी प्रस्थापित करून दिला जातोय. यंगस्टर डोंबिवली या संघाचा एक मोठा विजय या ठिकाणी प्राप्त केला जातो. मी विनंती करेन मीरा भाईंदर बॉयज आपको गिनती रहेगी. हैंडशेक करना है. मैदान के अंदर चलिए, हैंडशेक होगा. चलिए अमीर दाफेदार हैंडशेक मैदान के अंदर होगा. हस्त आंदोलन या ठिकाणी करायचं आहे. यंगस्टर डोंबिवली या संघाला देखील विनंती असेल या ठिकाणी हँडशेक देखील केला जाईल.
ज्यावेळी आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये ज्यावेळी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यावेळी दोन संघांमधील सामना संपतो तदनंतर हस्तांदोलन ज्या पद्धतीने होतं तेच हस्तांदोलन या ठिकाणी केलं देखील जाईल. तर नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येते. टॉस या ठिकाणी झालाय आणि तर आर्या 11 खार्डी या संघाने टॉस या नाणेफेकीचा कौल देखील जिंकलाय. आर्या 11 खार्डी विरुद्ध वैदेही 11 नेरळ या दोन संघांदरम्यानची लढत आहे. या सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार मी मात्र काही काय रजा घेतो. मायक्रोफोन वरती प्रसादजी परब सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरतोय अर्थातच ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरतोय डोंबिवली ग्रामीणचा बाहुबली ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हकदार. ज्याच्या बॅट मधून तब्बल 6 चेंडू 15 धावांची खेळी त्याने केली. 2 षटक हाताळले, 3 फलंदाजांना बाद केला आणि 13 धावा ज्याने खर्ची केल्या असा बाहुबली ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हकदार. तर धनंजय म्हात्रे साहेबांच्या हस्ते आम्ही सन्मानित करतो बाहुबलीला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी आणि तेजस याला देखील आम्ही आमंत्रित करू. जलपेजी भोईर यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेलं 2000 रुपये पारितोषिक तेजस याला देखील प्राप्त होईल. या ठिकाणी अमरसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये तो यशस्वी देखील ठरला. तसंच तेजस याला देखील आम्ही आमंत्रित करतोय GTC चा ऑफिशियल मेंबर आणि त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक जलपेजी भोईर यांनी लगावण्यात आलं होतं. तर मी दोन्ही संघाला विनंती असेल विजयी संघ कुठे जायचं नाही यंगस्टर डोंबिवली